Good afternoon, all of you. Today start new topic antibiotic. Antibiotic means anti means against. Biotic means तुमचा बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा अगेन्स्ट जे पण एजंट यूज केलं जातं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट आपण अँटीबायोटिकची डेफिनेशन, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, प्रत्येक क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल आणि त्याचे आपण केमिकल क्लासिफिकेशन बघणार आहोत. फर्स्ट स्टार्ट antibiotic. Definition of antibiotic. Antibiotics means antibiotics are the substance produced by microorganism which have the capacity of inhibiting the growth or destroy the other microorganism. Antibiotic means simple, जे पण सबस्टन्स काय करतात मायक्रोऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतात तर त्याची कॅपॅसिटी इनहिबिटिंग द ग्रोथ, म्हणजे जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात सबस्टन्समध्ये ते त्याची ग्रोथ काय करतं, तुमचं इनहिबिट करतं, किल करतं किंवा डिस्ट्रॉय करतं. डिस्ट्रॉईंग ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम झालं तुमचं अँटीबायोटिक. सिम्पल अँटीबायोटिक मीन्स किल ऑर डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया, हे झालं तुमचं अँटीबायोटिक. त्यामध्ये फर्दर 2 क्लासेस पडतात. वन इज द नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक and second is the broad spectrum antibiotic. The narrow spectrum antibiotic means the antibiotic have a high degree of selectivity and specificity against organism and are called as narrow spectrum antibiotic. नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये काय, त्यामध्ये जे पण तुमचे हाय सिलेक्टिव्हली आपण सिलेक्ट केले असतात अँटीबायोटिक, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं बॅसिट्रॅसिन हे झालं तुमचं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. अँड सेकंड इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक मीन्स effective against a wide variety of pathogenic organism is called as broad spectrum antibiotic. जे पण तुमचे पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहे त्याच्या अगेन्स्ट काय आहे, जे पण अँटीबायोटिक्स ते तुमचे कशामध्ये येतात ते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये. ऑल अँटीबायोटिक आर सक्सेसफुल यूज ऑफ पेनिसिलिन. 100 ऑफ अँटीबायोटिक सबस्टन्स हॅज बीन सक्सेसफुली आयसोलेटेड. जे पण तुमचे अँटीबायोटिक हे 100पेक्षा जास्त काय केलेले आयसोलेटेड झालेले सक्सेसफुली. ऑफ दिस सम आर यूज इन मेडिसिन प्रॅक्टिस. आणि हे आत्तापर्यंत 100 अँटीबायोटिक्स काय मेडिसिन प्रॅक्टिसमध्ये यूज केलं आहे. फॉर अँटीबायोटिक टू बी सक्सेसफुल इन क्लिनिकल यूज, जे पण अँटीबायोटिक आहे जे क्लिनिकली यूज केलं ते फॉर त्याच्या आपण युजेस बघूया. फॉर फर्स्ट यूज इज it should be effective against pathogen without producing toxic effect on the host. जे पण अँटीबायोटिक्स आहे ते काय करतात, तुमचे पॅथोजन काय करतात इफेक्ट दाखवतात, त्याच्या अगेन्स्ट इफेक्ट दाखवतात. फॉर तुमचं बॅक्टेरिया आहे त्याच्या अगेन्स्ट काय त्याचा इफेक्ट दाखवतात, त्याचे काही साईड इफेक्ट टॉक्सिसिटी ते प्रोड्यूस होत नाही. सेकंड विच इज इट शुड बी स्टेबल पॅथोजन. इट शुड बी स्टेबल ड्युरिंग आयसोलेशन स्टोरेज. जे पण अँटीबायोटिक क्लिनिकली यूज केलं जातं ते कशा स्टेबली स्टोरेज युजेस इज अ स्टेबल आहे त्याचे स्टोरेज आणि युजेस. थर्ड इज इट शूड हॅव बी डिझायरेबल डिग्री ऑफ सेफ्टी अँड इट इज शूड हॅव सॅटिस्फॅक्टरी रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड इलिमिनेशन. जे पण अँटीबायोटिक्स आहे यूज केलं जातं त्याची कसं त्याचे ऑब्झर्वेशन कसं आहे सॅटिस्फॅक्टरी. जे पण आपलं ऑब्झर्वेशन तेवढं ड्रग ॲब्झॉर्ब झालं पाहिजे अँटीबायोटिक आपल्या बॉडीमध्ये तेवढा इफेक्ट दाखवतो, त्यामुळे काय सॅटिस्फॅक्टरी आहे. आणि त्याचं इलिमिनेशन जे पण अँटीबायोटिक आपण ड्रग आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जो पण अनवॉन्टेड ड्रग प्रेझेंट असतो बॉडीमध्ये तो इलिमिनेशन म्हणजे बाहेर पडतो बॉडीच्या. जेवढा पण अनवॉन्टेड ड्रग आहे तेवढा बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो इलिमिनेशन. त्यामध्ये आपण त्याचं केमिकल क्लासिफिकेशन बघूया अँटीबायोटिकचं. फर्स्ट त्यामध्ये बिटालॅक्टम अँटीबायोटिक्स. बिटालॅक्टम अँटीबायोटिक्स मीन बिटालॅक्टम कंटेनिंग रिंग तुमच्या
अँटीबायोटिक स्ट्रक्चर प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणतो बिटालॅक्टम अँटीबायोटिक. फॉर एक्झाम्पल तुमचं सिफलोस्पिरिन, पेनिसिलिन. जर तुम्ही सिफलोस्पिरिनचं स्ट्रक्चर भेटलं त्यामध्ये तुम्हाला बिटालॅक्टमची रिंग प्रेझेंट दिसेल. सेकंड क्लास पॉलीपेप्टाइड अँटीबायोटिक. पॉलीपेप्टाइड अँटीबायोटिकमध्ये पॉली मीन्स मेनी, नंबर ऑफ पेप्टाइड फंक्शनल ग्रुप तुमच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असते. त्या अँटीबायोटिकला आपण काय म्हणतो पॉलीपेप्टाइड अँटीबायोटिक. फॉर एक्झाम्पल तुमचं बॅसिट्रेसिन, त्यानंतर पॉलॅमायझिन्स हे तुमचं पॉलीपेप्टाइड अँटीबायोटिक. थर्ड क्लास इज द पॉलिनीज अँटीबायोटिक. पॉलिनीज मीन्स तुमचं नंबर ऑफ त्यामध्ये काय तुमचं डबल बॉन्ड कंटेनिंग काय आहे स्ट्रक्चर असेल, डबल बॉन्ड कंटेनिंग बॉन्ड प्रेझेंट असेल. फॉर एक्झाम्पल तुमचं ॲम्पोटेरिसिन हे झालं तुमचं पोलिन अँटीबायोटिक. त्यानंतर सेकंड बघूया फोर्थ वन इज द अमोनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. अमोनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक मीन्स जे पण तुमचे अमोनोसाइड कंटेनिंग ग्लायकोसाइड अँटीबायोटिकमध्ये प्रेझेंट असतात. जे पण ग्लायकोसाइड आहे, ग्लायकोसाइड ते काय तुमच्या ग्लायकोसाइडमध्ये अमोनो कंटेनिंग ग्रुप जे पण जे बी ग्लायकोसाइड आहे ते ह्या अँटीबायोटिक्समध्ये आहे. फॉर एक्झाम्पल स्ट्रिप्टोमायसिन, कॅनोमायसिन, निओमायसिन. इट इज ऑल एक्झाम्पल ऑफ अमोनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स. अँड फिफ्थ वन इज अ मायक्रोनिड अँड लिनोमायसिन अँटीबायोटिक. मायक्रोनिड अँड लिनोमायसिन अँटीबायोटिक. फॉर एक्झाम्पल तुमचं इरिथ्रोमायसिन, लिनोमायसिन, क्लेंडामायसिन. इट इज ऑल एक्झाम्पल ऑफ microlide antibiotics. And sixth one class is the tetracycline antibiotic. Tetracycline antibiotics means tetracycline. Tetra means 4 cyclic ring containing present in this tetracyclic structure in class. It is the tetracycline antibiotic. For example, तुमचं tetracycline, chlorotetracycline. It is example of tetracycline antibiotic. And last example other miscellaneous classes. त्यामध्ये एक्झाम्पल तुमचं क्लोरॅम्फेनिसेल, सोडियम फ्युसाइड. इट इज द ऑल क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिक. इट इज द प्रेझेन्स ऑफ 7 different classes in antibiotic chemical classification. सो स्टेप बाय स्टेप आपण फर्स्ट क्लास बघूया. त्यामध्ये बिटालॅक्टम अँटीबायोटिक्स. बिटालॅक्टम अँटीबायोटिक्समध्ये आपण बघूया फर्स्ट. त्यामध्ये सिफेलोस्पोरिन अँटीबायोटिक्सचा फर्स्ट क्लास कोणता तर बिटालॅक्टम. बिटालॅक्टम अँटीबायोटिक्समध्ये व्हॉट इज बाय बिटालॅक्टम. बिटालॅक्टम मीन्स तुमच्या जे पण आपण जे अँटीबायोटिक बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुमचं सिफेलोस्पोरिन याच्यामध्ये तुमचं काय बिटालॅक्टम कंटेनिंग स्ट्रक्चर हे अँटीबायोटिक म्हणजे प्रेझेंट असणार आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया सिफेलोस्पोरिन. सिफेलोस्पोरिन आर सिमिलर टू पेनिसिलिन. जे पण सिफेलोस्पोरिन एक्झाम्पल आहे हे तुमचं सिमिलर टू कशामध्ये तुमचं सिमिलर टू पेनिसिलिन. पेनिसिलिन अँड सिफेलोस्पोरिन इज अ सेम स्ट्रक्चर बिकॉज इन हॅविंग बिटालॅक्टम स्ट्रक्चरल मोइटी. जे पण बिटालॅक्टम मोइटी हे तुमच्या सिफेलोस्पोरिनमध्ये पण प्रेझेंट आहे सेम अँड इट इज ॲज तुमच्या पेनिसिलिन अँटीबायोटिकमध्ये. त्यामुळे हे दोन्ही कसं आहे यांचे कसं आहे इट इज अ सिमिलर स्ट्रक्चर. इट कंटेन डायहायड्रोथायोझिन ॲज इट इज हेट्रोसायक्लिक न्यूक्लियस. सिफेलोस्पोरिन आर प्रोड्यूस फ्रॉम अ ग्रोथ ऑफ स्ट्रेन ऑफ फंगस सिफेलोस्पोरियम अँड फ्रॉम सेमिसिंथेटिक प्रोसेस. द जनरल स्ट्रक्चर आपण सिफेलोस्पोरिनचा आपण जनरल स्ट्रक्चर बघूया. त्यामध्ये बिटालॅक्टम मीन्स तुमचं CH C डबल बॉन्ड O हे तुमचं काय आलं तुमचं बिटालॅक्टम मोइटी झाली. आपण सिफेलोस्पोरिनची न्यूक्लियस सिफेलोस्पोरिनचं स्ट्रक्चरचं न्यूक्लियस कोणतं आहे तुमचं तर त्यामध्ये तुमचं डायहायड्रोथायझिन. डायहायड्रो मीन्स तुमचं 2 हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट इन दिस डायहायड्रोथायझिन रिंग. डायहायड्रो 2 हायड्रोजन आणि थायझिन मीन्स तुमचं सल्फर कंटेनिंग 1 इज द नायट्रोजन कंटेनिंग ऑफ हेट्रोसायक्लिक मेंबर रिंग प्रेझेन्स ऑफ 2 डबल बॉन्ड.
याच्यामध्ये आपण नंबरिंग बघूया आपण कसं नॉमेनक्लेचर दिलं असतं. C++ला नंबरिंग दिली. स्टार्टिंग तुमचं ज्यावेळेस आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं ज्यावेळेस आपण नंबरिंग देतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंग करतो. तुमचा हेट्रो आयटम कोणता आहे? सल्फर. 1 2 3 4 5 6 सल्फरपासून आपण त्याची स्टार्टिंग नंबरिंग करूया. सल्फरला 1, त्यानंतर CH2 CR2ला 3, COOHला 4, त्यानंतर तुमचं नायट्रोजनला 5 आणि CHला 6. हे झालं तुमची बेसिक न्यूक्लियस ऑफ C+4 डायहायड्रोथायझिन. इन दिस कार्बन नंबर 6 अटॅच CH C11O आणि C11O ही तुमची झाली बिटालॅक्टम मॉइटी. अँड अटॅच टू कार्बन 7 जे पण कार्बन नंबर 7ला अटॅच मॉइटी ही तुमची कोणची असाईल साईड चेन आहे. असाईल साईड चेन म्हणजे तुमचं C11OR हे झालं तुमचं असाईल साईड चेन. हे झालं तुमचं बेसिक स्ट्रक्चर ऑफ C+4. C+4 स्ट्रक्चर फर्स्ट ॲटम कसं असतं? सल्फर. सेकंडला CH2. थर्ड अँड 4 पोझिशनला तुमचं काय पाहिजे? डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. 3 अँड 4 कार्बनला डबल बॉन्ड प्रेझेंट. अँड 4 कार्बन ॲटमला तुमचं COOH म्हणजे कार्बोनिल ग्रुप अटॅच असतो ॲट कार्बन 4. अँड ॲट अ पोझिशन 7 हा तुमचा काय असेल? कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल. इट इज ऑल बेसिक मोइटी ऑफ C+4 बिटालॅक्टम अँटीबायोटिक. त्यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. जे पण तुमचं बेसिक मोइटी ही बेसिक मोइटी आपण काय बघितली? C+4 ॲट अ कार्बन नंबर 3 तुमचा कोणता आहे? R2 ग्रुप. आणि ॲट अ R1 पोझिशन ॲट अ तुमचा असाईल जी मोइटी आहे असाईल मोइटी त्याला तुमचा R1ला काय तुमची हे फंक्शनल ग्रुप झाला R1 आणि सेकंड इज R2. ॲट अ R1 पोझिशनला फॉर एक्झाम्पल आपण C+4चं एक्झाम्पल बघूया. सिफॅलोथिन. सिफॅलोथिन मीन्स तुमच्या जे पण बेसिक मोइटी C+4ची त्यामध्ये जर तुम्ही ॲट अ ग्रुप R1 आणि R2 आपण फक्त ह्या दोन्हीच फंक्शनल ग्रुपला काय करणार? आपण चेंजेस करणार. ज्यावेळेस आपण त्याचे चेंजेस करतो R1 आणि R2 पोझिशन फंक्शनल ग्रुपची त्यावेळेस तुमची अँटीबायोटिकची ॲक्टिव्हिटी कशी तुमची चेंज होते. त्यामध्ये आपण बघूया फर्स्ट एक्झाम्पल C+4चं सिफॅलोथिन. सिफॅलोथिन त्यामध्ये तुमचं R1 पोझिशनला थायोल कंटेनिंग रिंग काय होईल तुमची अटॅच येईल. तुमचं सल्फर कंटेनिंग 5 मेंबर रिंग डबल बॉन्ड आणि त्याला एक CH2 ग्रुप प्रेझेंट. ही रिंग तुमची कशाला जॉईंट होईल? तुमची R1 फंक्शनल ग्रुप जी पण आपण C+4चं बेसिक मोइटी बघितले त्यामध्ये R1च्या रिप्लेसमध्ये हा ग्रुप जॉईन करायचा. सल्फर कंटेनिंग 5 मेंबर रिंग अँड CH2. आणि त्यानंतर ॲट अ कार्बन 3 पोझिशनला R2 ग्रुप ऐवजी आपण काय टाकणार? त्यामध्ये ईस्टर कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. त्यामध्ये तुमचं R2 मीन्स तुमचं CH2O CO CH3. सिम्पल. आपण जे पण स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला बेसिक मोइटी ती कशी C+4 बरोबर. त्यामध्ये तुमच्या कार्बन नंबर 3ला तुमचा R2 हा एक ग्रुप आहे आणि R1 हा एक आहे. तर R1 ज्यावेळेस आपण सिफॅलोथिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो त्यावेळेस आपण R1च्या ऐवजी फक्त आपण कोणची मोइटी टाकतो? जेव्हा तुमचं सिफॅलोथिन स्ट्रक्चर समोर R1 दिसतोय तो फंक्शनल ग्रुप आहे तुमचा थायोल कंटेनिंग रिंग अँड तुमचं ईस्टर कंटेनिंग ग्रुप हा काय करणार? तुम्ही रिप्लेस करणार R1 आणि R2 जागेवर. हे तुमचं झालं स्ट्रक्चर ऑफ सिफॅलोथिन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल C+4चं तुमचं सिफॅलोरुटिन. सिफॅलोरुटिनमध्ये तुमचं सेम R1 तुमचं सेम राहील. फक्त R2 जो आहे तुमचं त्यामध्ये काय तुमचा ते फक्त R2 फक्त रिप्लेस होईल तुमचं पायरिडिन रिंग. पायरिडिन रिंग मीन्स तुमचं बेन्झिन कंटेनिंग प्रेझेन्स ऑफ 1 नायट्रोजन ॲटम हे झालं तुमचं पायरिडिन रिंग. ॲट इन सेम C+4 जे पण C+4चं बेसिक स्ट्रक्चर मोइटी त्यामध्ये तुम्हाला काय करणार? तुम्ही R1च्या ऐवजी तुमचं फक्त सल्फर कंटेनिंग तुमचं थायवल फंक्शनल ग्रुप तुम्ही रिप्लेस करणार R1च्या ऐवजी आणि सेकंड R2च्या ऐवजी तुम्ही काय करणार? पायरिडिन रिंग रिप्लेस करणार. आणि थर्ड एक्झाम्पल ऑफ सिफॅलेक्झिन. सिफॅलेक्झिन मीन्स तुमचं R1 आणि R2 दोन्ही पण फंक्शनल ग्रुप चेंज होतील. R1च्या ऐवजी तुम्ही काय करणार? तुम्ही बेन्झिन रिंग CHNH2 हा फंक्शनल ग्रुप आपण R1च्या ऐवजी इथं अटॅच करणार. त्यानंतर सेकंड R2च्या जागेवर तुम्ही CH3 तुमचा अल्काईल ग्रुप काय करणार? आपण तुम्ही तिथं अटॅच करणार. हे तुमचे
3 एक्झाम्पल ऑफ सिफेलोस्पुरिन. फर्स्ट एक्झाम्पल आपण कोणतं बघितलं, त्यामध्ये सिफेलोथिन, सेकंड एक्झाम्पल सिफेलोरिडिन आणि थर्ड एक्झाम्पल सिफेलेक्झिन. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर इन युअर सेशनल एक्झाम ॲज वेल तुमचं ॲन्युअल फायनल एक्झाम. सिम्पल, त्यामध्ये तुमचे बेसिक सिफेलोस्पुरिनची बेसिक माहिती, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल सिफेलोथिन, सेकंड सिफेलोरिडिन आणि थर्ड सिफेलेक्झिन. R1 आणि R2 याच्यामध्ये फक्त सबस्टिट्यूशन केलं जाईल. हे झालं तुमचं डिफरंट थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट आपण त्यामध्ये इन डिटेलमध्ये बघूया. आपण फर्स्ट एक्झाम्पल तुमचं सिफेलेक्झिन. सिफेलेक्झिनचे आपण प्रॉपर्टीज अँड युजेस बघणार आहोत. सिफेलेक्झिनचे आपण प्रॉपर्टीज बघूया. त्यामध्ये इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. सिफेलेक्झिन हे तुमचं काय व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असतं. इट इज ओल्डरलेस. त्याला हे ओल्डरलेस असतं, त्याला कोणची चव नसते. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. इट विल ॲब्झॉर्ब ओरली. सिफेलेक्झिन आपण कसं करतो, हे ओरली ॲब्झॉर्ब असतं. इट इज स्टेबल अँड इट इज रेजिस्टंट टू ॲसिड. द अँटीबायोटिक, त्याचे आपण युजेस बघूया. सिफेलोथिनचे युजेस. द अँटीबायोटिक हॅव लो प्रोटीन बाइंडिंग. इट इज मेनली एक्सक्रीट इन युरिन. अँटीबायोटिक हे तुमचं लो प्रोटीन बाइंडिंग असतं आणि इट इज एक्सक्रीट फ्रॉम थ्रू युरिन थ्रू. आपण काय करत होतं, ते बाहेर पडतं. इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ युरिन ट्रॅक्ट अँड रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. सिफेलोथिनचे युजेस काय आहे, जे पण युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तुम्हाला, त्यामध्ये त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सिफेलेक्झिन हे अँटीबायोटिक यूज केलं जातं. त्यानंतर तुमचं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे जे पण तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड जे पण तुमचे डिसीज असतात, त्यावेळेस जे पण इन्फेक्शन असतं तुमच्या लंग्सला, त्यावेळेस आपण काय करतो, हा अँटीबायोटिक यूज करतो. इट इज गिवन इन द कॅप्सूल अँड टॅबलेट. जे पण सिफेलेक्झिन आहे, सिफेलेक्झिन हे तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये भेटतो, तुम्हाला कॅप्सूल अँड टॅबलेट फॉर्ममध्ये. ऑब्वियसली इन IPV PUSP इन 1 to 4 ग्रॅम डेली इन डिवायडेड डोस. जे पण अँटीबायोटिक आहे सिफेलेक्झिन हे तुम्हाला डेली आपण किती यूज केलं पाहिजे, तर 4 to 6 ग्रॅम हे डेली तुम्हाला दिलं जातं डिवायडेड डोसमध्ये. सिफेलेक्झिनचे आपण ऑफिशियल प्रिपरेशन बघूया. ऑफिशियल प्रिपरेशन कोणकोणती, त्यामध्ये सिफेलेक्झिन BP IP आपण बघितलंच. सिफेलेक्झिन कॅप्सूल BP IP. नंतर सिफेलेक्झिन मिक्सचर. BP मीन्स तुमचं ब्रिटिश फार्माकोपिया. IP मीन्स इंडियन फार्माकोपिया आणि USP मीन्स युनायटेड स्टेट फार्माकोपिया. त्यानंतर नेक्स्ट ऑफिशियल प्रिपरेशन आहे तुमचं सिफेलेक्झिन टॅबलेट BP IP. त्यानंतर आपण सिफेलेक्झिनचे ब्रँड नेम बघूया. कोणकोणते ब्रँड नेममध्ये तुम्हाला सिफेलेक्झिन अँटीबायोटिक मार्केटमध्ये अवेलेबल असतात. त्यामध्ये तुमचं सिपोरेक्स अँड किफ्लेक्स हे तुमचं झालं ब्रँडिंग नेम ऑफ सिफेलेक्झिन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया सिफरेडिनचं जे पण सिफरेडिन आहे, सिफरेडिनची प्रॉपर्टीज बघूया आपण आणि युजेस बघूया. इट इज व्हाईट क्रिस्टलाइन हायड्रेट. हे तुमचं क्रिस्टल फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. व्हाईट क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये सिफरेडिन अँटीबायोटिक. इट इज रेडली सोल्युबल इन वॉटर. इट इज ॲब्झॉर्ब वेल बाय ओरल रूट अँड इज स्टेबल टू ॲसिड रिॲक्शन. हे जो पण तुमचा सिफेरेडिन अँटीबायोटिक डोस आहे, हा तुम्ही कशामध्ये ऑब्झर्व, तुमचा ओरली रूट ऑफ ॲडमिटेशनमध्ये ॲब्झॉर्ब असतो. इट इज गिवन इन द फॉर्म ऑफ कॅप्सूल. जे पण सिफेरेडिन अँटीबायोटिक हे तुम्हाला कॅप्सूल फॉर्ममध्ये अवेलेबल असतात आणि ते 200 ते 500 mg 4 टाईम आपण दिवसामध्ये 4 टाईममध्ये घेऊ शकतो. इट इज यूज इन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ॲज वेल एज रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. इट इज मेन रोल इज अ अँटीबायोटिक. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण सिफेलोरिडिन. इट इज एक्झाम्पल ऑफ सिफेलोरिडिन सिफेलोस्पुरिन क्लासमध्ये. हे तुमचं बिटलॅक्टरचं एक्झाम्पल आहे थर्ड. कोणचं, सिफेलोरिडिनचं आपण बघूया. त्यामध्ये त्याचं प्रॉपर्टीज अँड युजेस आणि त्यानंतर तुमचे जे पण तुमचे ऑफिशियल प्रिपरेशन ते आणि त्यानंतर त्याचं ब्रँड नेम करून ते पण बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बघूया त्याचे प्रॉपर्टीज ऑफ सिफेलोरिडिन. इट इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. हे तुम्हाला व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये असतं. अँड डार्कनेस ऑन एक्सपोजर टू लाईट. ज्यावेळेस तुमची लाईट कसं एक्सपोज होते त्यानुसार तुम्हाला त्याची डार्कनेस असते. कशाची, तर सिफेलोरिडिन अँटीबायोटिकची. इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. आणि हे अँटीबायोटिक आहे, हे खूप सोल्युबल, हे खूप
सोल्युबल असतं इन वॉटरमध्ये. हावेवर ॲक्युअस सोल्युशन डिकम्पोज रॅपिडली. जे पण तुमचं ॲक्युअस सोल्युशन असतं याच्यामध्ये तुमचं हे अँटीबायोटिक काय असतं, रॅपिडली डिकम्पोज होतं. अँड दोस आर टू बी यूज विथिन 24 hours. हे तुम्ही 24 तासामध्ये यूज करत असतं. द ड्रग इज स्टोअर इन रेफ्रिजरेटर. हे जे पण सेफॅलोरिडीन हे अँटीबायोटिक आहे हे आपण कशामध्ये स्टोअर करतो, तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये. इट इज पोअरली ॲब्झॉर्ब फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट. जे पण सेफॅलोरिडीन अँटीबायोटिक आहे हे पोअरली ॲब्झॉर्ब करतं कशामध्ये, तुमचं GI ट्रॅकमध्ये. हेन्स ॲडमिनिस्टर पॅरेंटरल. त्यामुळं आपण शक्यतो हे जे अँटीबायोटिक हे तुम्हाला टॅबलेट फॉर्ममध्ये न जातो आपण कशामध्ये इंजेक्शन फॉर्ममध्ये देतो. पॅरेंटल म्हणजे तुमचं इंट्रामस्क्युलरद्वारे आपण हे अँटीबायोटिक ॲडमिनिस्टर देतो. द स्टेराइल सेफॅलोरिडीन इज ॲडमिनिस्टर बाय इंट्रामस्क्युलर रूट. जे पण आपण सेफॅलोरिडीन अँटीबायोटिक हे आपण स्टेराइल फॉर्ममध्ये प्रिपरेशन असतं ते ॲडमिनिस्टर करतो आपण. ते कशाद्वारे देतो तुम्हाला, इंट्रामस्क्युलर रूट. इंट्रामस्क्युलरमध्ये जे पण आपण हा डोस इंट्रामस्क्युलरमध्ये मसलमध्ये आपण काय करतो, ॲडमिनिस्टर करतो. ते तुमचं 0.5 to 1 ग्रॅममध्ये आपण डेली डोस ॲडमिनिस्टर करतो. इन डिवायडेड डोस टू ट्रीट इन्फेक्शन ऑफ वाईड रेंज ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. इट इज युजेस फॉर ट्रीटमेंट अगेन इन्फेक्शन ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. इट इज यूज फॉर जे पण सेफॅलोरिडीन अँटीबायोटिक आहे त्याचे युजेस काय, तर इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ऑफ द रिस्पिरेटरी अँड युरिनरी ट्रॅक्ट अँड अदर इन्फेक्शन ड्यू टू सस्टेनेबल ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग दोज कॉजेस बाय पेनिसिलिन रेजिस्टंट स्टॅफिलोकोकाय. जे पण ज्यावेळेस तुम्हाला काय होईल, तुमचं रिस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल त्यावेळेस आपण काय करतो, हे अँटीबायोटिक यूज करतो. त्यामध्ये आपण सेफॅलोरिडीनचं आपण ऑफिशियल प्रिपरेशन बघूया. कोणकोणते प्रिपरेशन आहेत ऑफिशियल सेफॅलोरिडीन. त्यामध्ये सेफॅलोरिडीन ब्रिटिश फार्माकोपी अँड इंडियन फार्माकोपी आहे. आणि नेक्स्ट सेफॅलोरिडीन इंजेक्शन असतं, त्यामध्ये त्याचं ब्रिटिश फार्माकोपी अँड इंडियन फार्माकोपी आहे. त्यानंतर आपण सेफॅलोरिडीनचे आपण ब्रँड नेम बघूया. कोणकोणते ब्रँडेडमध्ये आपण मार्केटमध्ये आपल्याला ते अवेलेबल असतं अँटीबायोटिक. कोणतं, तर सेफॅलोरिडीन. त्यामध्ये तुमचं सिफ्लोरिन अँड ग्लॅक्झोरिडीन हे दोन्ही ब्रँड नेम कशाचे आहे, तुमच्या सेफॅलोरिडीन अँटीबायोटिकचे. तर आपण आज स्टडी केला आहे नवीन चॅप्टरमध्ये. आपण बघितलं आज अँटीबायोटिक. अँटीबायोटिक म्हणजे काय, तुमचं किल और डिस्ट्रॉय इनिबिट द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण त्याचे 2 टाईप्स बघितले. त्याच्यामध्ये कोणते दोन टाईप्स तुमचे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. त्यानंतर त्याचं आपण अँटीबायोटिकचं केमिकल क्लासिफिकेशन बघितलं. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये त्याचे फर्दर 7 क्लास आहे. फर्स्ट इज द बिटालॅक्टम अँटीबायोटिक. त्यामध्ये तुमचं कोणतं एक्झाम्पल बघितलं आपण आज, सिफिलिस्पोरियम इन डिटेलमध्ये बघितलं. त्याचं एक्झाम्पल पेनिसिलिन. नंतर सेकंड क्लास कोणता आहे तुमचा, पॉलिपेप्टाइड अँटीबायोटिक. त्यामध्ये एक्झाम्पल तुमचं बॅक्टेरियाट्रायसिन. थर्ड क्लास इज द पॉलिन अँटीबायोटिक. त्याचं एक्झाम्पल तुमचं नायस्टॅटिन. फोर्थ क्लास बघितला आपण अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. त्यामध्ये एक्झाम्पल तुमचं स्ट्रिप्टोमायसिन. फिफ्थ क्लास इज द मायक्रोलाइन अँटीबायोटिक. सिक्स्थ क्लास तुमचं टेट्रासायक्लिन. लास्ट इज द अदर मिसलेनियस. आज आपण पूर्ण डिटेल बघितलं आपण बिटालॅक्टम अँटीबायोटिक क्लासमध्ये. बिटालॅक्टम अँटीबायोटिकमध्ये 2 क्लास आहे. त्यामध्ये सिफॅलोस्पोरिन आणि तुमचं पेनिसिलिन. तर आपण त्यामध्ये फर्स्ट कोणचं बघितलं, आपण सिफॅलोस्पोरिन बघितलं. सिफॅलोस्पोरिनचं बेसिक मॉइटी झाली ही. त्यामध्ये फक्त तुमचं R1 अँड R2 जे सबस्टिट्यूट आहे ते चेंज होतील. त्यामध्ये जे आपण एक्झाम्पल बघितलं सिफॅलोस्पोरिनचं, सिफॅलिथिन. ज्यावेळेस आपण सिफॅलिथिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो त्यामध्ये फक्त आपण फक्त R1च्या ऐवजी तुमचा हा फंक्शनल ग्रुप राहील थायवलचा, आणि त्यानंतर सेकंड R2च्या ऐवजी तुमचा इस्टर फंक्शनल ग्रुप कंटिन्यू सबस्टिट्यूट करायचा आहे, रिप्लेस बाय R1 R2. हे झालं तुमचं सिफॅलिथिन. ज्यावेळेस तुम्ही सिफॅलोरिडीनचं एक्झाम्पल बघताल त्यावेळेस तुम्ही फक्त R1 R2च्या जागेवर फक्त 2 फंक्शनल ग्रुप रिप्लेस करायचे. R1च्या जागेवर तुमचं थायवल आणि R2च्या जागेवर तुमचं पायरिडिन रिंग फक्त अटॅच करायचं त्यावर. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघितलं आपण सिफॅक्झिन. सिफॅक्झिनमध्ये R1 रिप्लेस करायचं तुमचा जसं बेंझिडिन CHNH2 ह्या ग्रुपऐवजी. त्यानंतर सेकंड R2च्या ग्रुपवर त्याऐवजी आपण काय करायचं, CH3 तुमचं मिथाइल सबस्टिट्यूशन ॲड करायचं आहे R1 आणि R2मध्ये फक्त. हे झालं तुमचं ऑल एक्झाम्पल ऑफ सिफॅलोस्पोरिन अँटीबायोटिक. त्यानंतर आपण त्याचे प्रत्येक एक्झाम्पलचे आपण त्याचे प्रॉपर्टीज, युजेस, त्यानंतर त्याचे मार्केटमधले
ऑफिसर प्रिपरेशन आणि ब्रँड नेम बघितले. थँक्यू व्हेरी मच.